एक महत्त्वाची बातमी, सतीश भोसले उर्फ खोक्या याची गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। मात्र सतीश भोसले पोलिसांना मिळून आलेला नाही, म्हणजे त्याला पकडण्यात यश आलेलं नाही। पोलिसांच्या 2 पथकांकडून या सतीश भोसलेचा म्हणजे खोक्या भोसलेचा शोध सुरू आहे। दरम्यान बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण प्रकरणामध्ये खोक्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे सतीश भोसले उर्फ खोक्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जातो आहे। लवकरात लवकर तो मिळेल अशी व्यवस्था केली गेलेली आहे। दीड महिन्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला होता। त्यात त्याने आणि त्याच्या सहकार्यांनी मिळून एकाला मारहाण केलेली होती, पण त्याची तक्रार नोंदवली गेली नाही। पण मागच्या काही दिवसांमध्ये एकाला बेदम मारहाण करण्यात आली होती, त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला होता, त्याच्या कुटुंबियांना मारहाण झालेली होती आणि त्या कुटुंबाने मात्र जेव्हा ही बातमी प्रसारित झाली तेव्हा त्या कुटुंबाने मात्र पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केलेली होती। असे 2 गुन्हे त्याच्या विरोधात दाखल झालेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अंजली दमानिया यांनी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल केलेला होता, जो त्याच्याच सोशल मीडिया अकाउंटवर होता की तो एका गाडीत बसलेला आहे पुढच्या जागेवर आणि तिथून तो खूप पैशांचे बंडल असे टाकतो आहे, असं बोनेटवर टाकतोय, असं एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला होता।